उद्या जर कमी जास्त झाला जिम्मेदारी तो त्यांनी इथे यावे, आम्ही जाणार नाही ऑफिसमध्ये त्यांच्या. आम्ही ऑफिसमध्ये जाणार नाही, आम्ही मंदिराच्या जागेतच मिटिंग घेऊ. आमदारपाशी गेलं तर आमदार साहेब नाही म्हणते, मग आधी त्यानंतर निर्णय कोण घेणार? सगळेजण मिळून आहे, पोलीसवाले नगरसेवक आम्ही इथे दुकान बनवून देणार नाही म्हणजे नाही. आम्हाला दुकान पाहिजे. यांना सांगितलं, भांडण कोणी लावलाय जमीन? अच्छा, त्यांनी यांना सांगितलं की तुम्हाला मंदिर बनवून देतो. आम्हाला सांगत होते ओपन प्लेस आहे आणि स्वतःच जागा ही घेऊन घेतो. त्यांनी बोर्ड लावले होते आणि भांडण लावून दिलं आणि त्यांनी ती जागा जे ओपन प्लेस आहे कोणत्या जातीची वाद नाही ना? आम्ही त्यांच्या जे काही फंक्शन होत होते मंदिराचे आम्ही सामील होत होतो, हे लोक होत होते, पण त्यांनी एवढा वाद लावून दिला की 2 वर्षापासून आमच्या एरियामध्ये सगळं जाती जय भीम, नमो बुद्धाय। मैं हूँ गौतम और आप देख रहे हैं गौतम बोम्बार्डी व्लॉग्स। दोस्तों, मैं ज्ञानदीप नगर हिंगना MIDC नागपुर इस जगह पर आया हूँ। अभी शाम के जो है 8:15 बज चुके हैं। यहाँ पर मैं आप देख रहे हैं बौद्ध उपासिकाएँ जो है वो 1 घंटे से यहाँ पर मैं खड़ी है। आखिर क्या मामला है हम इनसे जानना चाहेंगे। उसके पहले मैं बता दूँ तो ये जो जगह है यह खुली जगह है और यहाँ पर मैं ओपन जी एक सेकंड मैं आता हूँ आपके पास में, 1 सेकंड। मैडम जय भीम। जय भीम। आखिर आप लोग इतनी मतलब बहुत देर हो चुकी है, घर के साथ सभी काम छोड़कर आप सभी यहाँ पर में उपासिकाएं जुटी हुई है, क्या कारण क्या है? ज्ञानदीप नगर वार्ड नंबर 12 इथे ओपन प्लेस आहे आणि इथे जो वार्ड मेंबर जो आहे तो त्यांनी स्वतःच्या नावावर जागा करून घेतली आणि इथे बोर्ड पण लावले त्यांनी. अगोदर तुमचा परिचय सांगा. आमचं भूमिता यशवंत मालके, ज्ञानदीप नगर. कोणी हे केलं आहे? वार्ड मेंबर म्हणजे विनोद ठाकरे. त्यांनी त्यांच्या नावावर केला आहे हे. त्यांच्या साड्याच्या नावावर त्यांच्या नावावर केला आहे हे आणि बोर्ड पण लावले इथे. आम्ही इथं करू देणार नाही. बस मांग म्हणजे कशी काय ती मला सांगा. आखिर काय आम्हाला हे म्हणजे ओपन प्लेसच राहिलं पाहिजे. त्यांचे कार्यक्रम आमचे कार्यक्रम झाले पाहिजे. ही जागा आहे ओपन प्लेस आहे. ज्ञानदीप नगरची आहे जागा, ओपन प्लेस आहे ही. पण याच्यावर माहिती आहे 2 वर्ष आधी त्यांनी आमच्या एरियामध्ये भांडण लावून दिले. यांना सांगितलं की तुमची मंदिराची जागा आहे आणि आम्हाला सांगितलं ओपन प्लेस आहे. त्याच्यावर दोघांचा अधिकार आहे. दोघांमध्ये भांडण लावून दिले इथे ना. आता त्यांनीच तिसऱ्यांनी फायदा करून घेतला आणि त्यांनी ही जागा आपल्या नावावर करून घेतली. यांनाही खोटं सांगण्यात आलं आणि आम्हालाही खोटं सांगितलं. आता हे मंदिर आहे, इथे मंदिरमध्ये हे कार्यक्रम करत होते, आम्ही सहभागी होत होतो सगळेच जण आणि ह्या जागा आम्ही आमचे कार्यक्रम करत होतो. पण जो तिसरा व्यक्ती आहे यांना आमच्या मधात भांडण करणारा त्यांनी ही जागा आपल्या नावावर करून टाकली. आमचा मुद्दा तेच आहे की आमचं लेआउटचा आम्हाला ओपन प्लेस पाहिजे. मग ते आम्ही काय पाहिजे, दुकानं नाही पाहिजे तिथे, आमची जागा आम्हाला पाहिजे. दुकान पाहिजे. तुमच्याशी भेटायला कोण येणार होते? विनोद ठाकरे आले का ते? नाही आले. बरेचदा फोन केले पण नाही आले. फोन लावले तुम्ही? हो हो. काहीच रिप्लाय नाही. नाही, कधी बिजी दाखवते कधी काही होते. कोणाला काय अजून बोलायचं? नाही पाहिजे. सांगा सांगा मॅडम. आमचा असा विचार आहे का इथं दुकानं नाही झाली पाहिजे. ओपन प्लेस जशी जागा आहे तशी नाही होत त्याच्याकडून. ओपन प्लेस जशी आहे जागा तशीच राहू दिली पाहिजे. आम्ही नंतर पाहू जे करायचं आहे ते. अच्छा, मंदिर बांधण्याचा बहाणा सांगितला, मंदिर बांधतो म्हणून दुकानं टाकतो म्हणजे का तुम्हाला मंदिर बांधून देतो. आम्हाला दुकाने पाहिजे नाही, आम्हाला आमचं मंदिर नाही पाहिजे. आमचं आम्ही पाहत बसू काय करायचं ते. आम्ही बांधतो. आम्ही रहिवासी आहे ना ज्ञानदीप नगरचे. आम्ही ठरवू या जागेचं, आम्ही ठरवू, दुसरा कोणी ठरवणार नाही. जमिनीचे ओनर होते त्यांनी ओपन प्लेस म्हणून केलेला, घोषित केलं ना? रजिस्ट्री आहे ना. फक्त त्यांनी भांडण लावून दिलं. यांना सांगितलं भांडण कोणी लावलाय? जमीन. अच्छा, त्यांनी यांना सांगितलं की तुम्हाला मंदिर बनवून देतो. आम्हाला सांगत होते ओपन प्लेस आहे आणि स्वतःच जागा ही घेऊन घेतो. त्यांनी बोर्ड लावले होते आणि भांडण लावून दिलं आणि त्यांनी ती जागा जे ओपन प्लेस आहे कोणत्या जातीची वाद नाही ना? आम्ही त्यांच्या जे काही फंक्शन होत होते मंदिराचे आम्ही सामील होत होतो, हे लोक होत होते, पण त्यांनी एवढा वाद लावून दिला की 2 वर्षापासून आमच्या एरियामध्ये सगळं जाती करून ठेवलं होतं. अच्छा, तर आम्हाला हे आता जे आहे फायनल करायचं आहे ओपन प्लेस ठेवायचा आहे. कार्यक्रम आम्ही आमचं पाहून घेऊन आम्हाला काय करायचं आहे ह्या जागेत. आता एवढी वेळ झाली तुम्हाला भेटायला तर ते आले नाही याचं निराकरण करायला. आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी हेच आहे का ही जे ओपन प्लेस होतं तसंच ओपन प्लेस राहिलं पाहिजे. त्यांनी ते काय म्हणते खोटे कागद सगळे कार्यक्रम सगळ्यांचे झाले पाहिजे, सगळ्यांचेच झाले पाहिजे. सगळ्या धर्मांचे. कारण एरियाचं ओपन प्लेस आहे. आम्ही हे सिद्ध केलं आहे. सर्व एरिया मिळून ओपन प्लेस आहे. तिथं सर्व एरियाचे मिळून कोणत्याही जाती समाजाचे असो
कोणत्या एका धर्माचा नको? कोणत्या एका धर्माचा नको. सगळ्यांचे इथं प्रोग्राम झाले पाहिजे. सर्वांच्या प्रोग्राम मध्ये सहभागी आजपर्यंत आम्ही होत होतो. फक्त हेच आता हे 2-4 वर्ष झाले आम्ही म्हणजे ते आम्हाला बोलवत नव्हते, आम्ही त्यांना बोलवत नव्हतो. अच्छा, पण हे- जेव्हापासून वाद सुरू झाला. तेव्हापासून वाद. पण त्याच्या आधी असं नव्हतं आमच्या एरियात. आम्ही त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत होतो, वर्गणी देत होतो, ते आमच्या कार्यक्रमात सहभागी होत होते. असं काही होतं नाही आम्हाला. आणि आपुलकी वाटे आम्हाला या गोष्टीची. आम्हाला खूप चांगला आनंद पण होत होता. पण आता ह्या 2-3 वर्षातच हे थोडंसं असं झालं. आमची फक्त एवढीच डिमांड आहे की हे आमच्या ज्ञानदीप नगरचं ओपन प्लेस आहे, ते ओपन प्लेसच राहिलं पाहिजे आणि तिथं सर्व समाजाचे सर्व कार्यक्रम झाले पाहिजे. बस एवढंच आमची मागणी आहे. तुमचं काय बोलायचं? बस एवढंच बोलायचं आहे आम्हाला. ठीक है मैडम, आप लोग यहाँ पर में शाम के 7 बजे से मैंने जैसा कि सुना आप लोग खड़े हो यहाँ पर में, अब रात के 9:30 बजने जा रहे हो, क्या कहना चाहते हो? क्या आपकी अपेक्षा है? हमारे लेआउट की जो नगर सेवक आहे सुचिता ठाकरे जी. त्यांनी इथे जी मीटिंग ठेवली होती 7 वाजतापासून, तर त्या आता आल्या नाही. आम्ही 7 वाजतापासून 9 वाजेपर्यंत इथे उभा आहोत, स्वयंपाकगी सगळं काही सोडून. तर आमची एकच मागणी आहे त्यांच्याकडे की त्यांनी यावे, मीटिंग करून आम्हाला जो आमचा काही निर्णय आहे त्याने ऐकून घ्यायचा आणि त्याचा निर्णय सॉल्व्ह करून द्यायचा. बस तेवढंच मागणी आहे. तुमचं काय म्हणणं आहे मॅडम? आमच्या या जमिनीचा निर्णय लावून द्यायला पाहिजे. मॅडम, आम्ही 7 वाजतापासून इथे आले आहे. नगरसेवक आणि नगरसेविका नगरसेवक दोन्ही जण इथं आलेले नाहीत. 9:30 वाजले. एवढी पब्लिक सारी आली आहे इथे. ते आतापर्यंत आले नाही आहे. आम्ही किती थांबलेले आहोत. आम्ही कितीपर्यंत वेळपर्यंत थांबायचं? उद्या अगर कमी जास्त जर झालं त्यांना जिम्मेदार ते राहतील आणि ह्या जागेचा निर्णय लावून द्यायला पाहिजे. तुम्ही आज आले नाही पण आम्ही तुमच्यापर्यंत उद्या यायला तयार आहोत. तुम्ही उद्या नक्कीच यायला पाहिजे. इथे येऊन आमच्या आमच्या याचा जो काही निर्णय लागेल जागेचा ह्या जागेचा निर्णय लावून द्यायला पाहिजे. उद्या जर कमी जास्त झाला जिम्मेदारी तो राहील. आम्ही ऑफिसमध्ये कोणी जाणार नाही. त्यांनी इथे यावे. आम्ही जाणार नाही ऑफिसमध्ये त्यांच्या. आम्ही ऑफिसमध्ये जाणार नाही. आम्ही मंदिराच्या जागेतच मीटिंग घेऊ. आम्हाला घ्यायचं पाहिजेत नाही आम्हाला दुकानं इथं. अगोदरी बोलण्यात गेलं का दुकानं पाहिजेत नाही म्हणून. पाहिलं का मंदिराची जागा समोर या भाऊ, तुम्हाला काय बोलायचं आहे? विनोद भाऊ ठाकरे नगरसेवक आहे वार्ड नंबर 12चा आणि आजच्या कंडिशन मध्ये तो आहे पाणी पुरवठा मंत्री. जी. ज्ञानदीप नगर आहे वेगळं, 11 वेगळं आहे. त्याचं इथं काम नाही आहे. त्यांनी हे जमीनचे थोडासा भाग आपल्या शाळेच्या नावावर केलेले आहे. नगरसेविका आहे. तिचे नगरसेविका त्यांची मिसेस आहे. आजपर्यंत तर आल्या नाही कधी. आम्हाला निर्णय आम्ही कोणाला बोलू? आम्ही नगरसेवकलेच बोलून आमच्या दुसऱ्यांना बोलू शकत नाही. आणि आम्हाला इथे दुकान पाहिजे नाही आणि आम्हाला आमचे ओपन प्लस द्या पूर्णपणे फ्री करून. आम्हाला आमची जागा जसं 5,940 ही आमची जागा स्क्वेअर फीटनं पुरी. त्याच्या पुराणा नक्षा बी आमच्याजवळ आहे. नक्षावर ओपनच लिहिलेलं आहे. त्याच्यात ओपन प्लेस दिलेला आहे. अदर काही दिलेलं नाही. त्या आम्हाला दान दिलेली जागा आहे. दान दिलेली जागा लिहिलेलं आहे नकाशावर. तुम्हाला आम्ही सगळे नकाशा मालक पाहत आहे असेल त्याचे. तर आम्ही उद्या तुम्हाला नकाशा दाखवून देऊ. आणि आमची विनंती आहे की उद्या तुम्ही इथे या आणि आमचा निर्णय करून द्या. आम्ही ऑफिसमध्ये कोणी येणार नाही. आणि आज काही हे बाया सांगा. आपल्या लहान लहान लेकरांना तोडून इथे येऊन उभ्या आहे. कशासाठी उभ्या आहे? त्याच कारणानुसार आहे का आम्हाला आमची जागा द्या. आम्हाला काही अजून काही जास्त त्रास नाही आम्हाला. फक्त आम्हाला आमची जागा इथं दुकान नाही पाहिजे. आमचं ओपन प्लेस आम्हाला मोजून द्या आणि आमची जागा क्लिअर करा. आम्ही समक्ष दोघंही जण आम्ही सगळं सहमती द्यायला तयारच आहे. पण शाळेच्या नावावर त्यांनी आपली प्रॉपर्टी केली कशी हे सांगा. स्वतःच नाही शाळेच्या नावावर केली आहे हे प्रॉपर्टी. शाळेच्या नावावर केली. आता तुम्ही सांगा कसं आम्ही त्याबद्दल काय करू? कोणाच्या पाशी जाऊ? आमदारपाशी गेलं तर आमदार साहेब नाही म्हणते. मग आधी त्यानंतर निर्णय कोण घेणार? सगळेजण मिळून आहे. पोलीसवाले नगरसेवक आम्ही इथे दुकान बनवून देणार नाही म्हणजे नाही. आम्हाला दुकान पाहिजे नाही. आमचे म्हातारे आई वडील कुठे बसणार आहे? कुठे एक जिम लावायची इच्छा आहे का? त्यांचे हातपाय थोडे व्यवस्थित राहिली पाहिजे, मजबूती राहिली पाहिजे. पण त्यानंतर हे लोक असे करणार जागा खाणार. आम्हाला तुमचे दुकान बनवून तुम्ही मंदिर बांधणार त्यात काही मतलब नाही. आज उद्या आमची देवी बसते, आज उद्या यांचा प्रोग्राम होते. तर मग जागा कुठं राहणार आहे? मागं लपून करायचं का? मग त्यापेक्षा तर घरात करायला पुरवते. काही वाद नाही ना याच्यामध्ये? दुसऱ्या ते समाजाचं प्लेस काही आम्ही जाताना दादा तिथे ओपन प्लेस सोडला जाते. हे सगळ्यांना माहिती आहे. आउटमध्ये त्यांनी नुसतं मंदिरं बांधून ठेवले हे आहे. आउटमध्ये प्रत्येक कुठे open ओपन place प्लेस असते. सोडलेलं नाहीये. प्रत्येक एरियामध्ये ओपन प्लेस असते. बरोबर. हा मग आम्हाला मंदिरात open place आहे, बस open place पाहिजे. आम्हाला आमची जागा वापस करायला म्हणजे सगळ्यांना काही उत्सव प्रोग्राम घ्यायचे आहे तर त्यांना आम्ही सगळं ओपन सहमती पाहिजे. राहू ना. आजपर्यंत हर आम्ही कोणत्या धर्मात नाही राहिलो. आम्ही सगळ्याच होतो एकी राहिलो आजपर्यंत.
कधी वादवाद एक बी झाला असेल तर बोलून द्या कुणीतरी. सगळे सहभागी करा. इथं सगळे जाती धर्माचे लोक आहेत. बाकी सगळे लावून दिले साईडला 2 वर्ष सगळं लावून दिला, वादवाद लावून दिला एरियामध्ये. असं आणि ती जागा आमच्या नावावर करून घेतली त्यांनी, अनलिगल करून घेतली आहे. अच्छा ठीक है। तो दोस्तों आपने ये संबंधित घटना आपने सुने और देखा। ये 5940 स्क्वायर फीट यह जगह है। हम आपको एक बार दिखाते हैं रोड के साइड से। काफ़ी बड़ी जगह है और यहाँ पर में जितने भी यहाँ पर में जो निवासी आए हैं उन्होंने ये कहा है कि यहाँ पर में किसी जाति धर्म का यहाँ पर में विवाद नहीं है और कहा जा रहा है कि काफ़ी सालों से जो है यह जगह ओपन स्पेस करके छोड़ी गई है। ये हम आपको एक बार इधर दिखाते हैं। ये देखिए ओपन स्पेस करके यहाँ पर में छोड़ी गई ये ज़मीन है इतनी बड़ी। संत गाड़गे बाबा इनका यहाँ पर में एक स्टैचू दिखाई दे रहा है, ये देखिए। और ये जो इतनी बड़ी जगह है बिल्कुल रोड से सटीक लगी हुई है। इनका कहना है यहाँ पर में कि किसी जाति धर्म के लोगों को यहाँ पर में किसी से विवाद नहीं है, लेकिन ये जो जगह है ये अभी किसी को धार्मिक उत्सव लेने के लिए यहाँ पर में विरोध किया जा रहा है। खासकर यहाँ पर में जो जय भीम वाले जो लोग हैं यहाँ पर में वो उनको यहाँ पर में 14 अप्रैल और बुद्ध पूर्णिमा के यहाँ पर में प्रोग्राम लेने की अनुमति नहीं मिली थी। और इसी घटना को लेकर जो है यहाँ पर में ये संबंधित यहाँ पर में उपासिकाएँ आई थी यहाँ पर में और काफ़ी देर से ये लोग जो यहाँ पर में वेट कर रहे थे संबंधित अधिकारी का, लेकिन यहाँ पर में अभी आए नहीं हैं। उनकी यही बारे में जो है वो संबंधित अधिकारी जो है वो जल्द से जल्द हमारा निराकरण करे और हमें जो है यहाँ से न्याय दिला कर दे। बस यही अपेक्षा लेकर जो है वो ये उपासिका यहाँ पर में आई थी। इस पूरी वीडियो को लेकर दोस्तों आपकी क्या राय है कमेंट्स में ज़रूर लिखें। मिलेंगे दोस्तों फिर एक नई वीडियो में, तब तक आप सभी को जय भीम, नमो बुद्धाय।